येळकोट जय मल्हार. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचा विजय असो. शूरवीर बहिर्जी नायकांचा विजय असो. महान शिवभक्त बेडर कानाप्पांचा विजय असो. या जातीवादी शरद सोनवण्याचं करायचं काय? खाली मुंड वर पाय. शरद सोनवण्याचं करायचं काय? खाली मुंड वर पाय. शरद सोनवण्याचं करायचं काय? खाली मुंड वर पाय. आज या ठिकाणी निषेध कशाचा नोंदवण्यात आला नाही? हे जुन्नर तालुक्याचा नालायक आमदार जे आहे ना शरद सोनवणे, त्यांनी काल रामोजी समाज आणि पारधी समाजाबद्दल वक्तव्य केलेलं आहे चुकीचं. तर त्याचा आम्ही सगळ्या बहुजन समाजातर्फे रामोजी समाजातर्फे निषेध करतोय आणि त्यांनी माफी नाही मागितली तर सगळा रामोजी समाज रस्त्यावर उतरेल महाराष्ट्रातला. त्याचे आमदार शरद सोनवणे नालायक आमदार त्यांनी रामोजी समाज पारधी समाज व इतर बहुजन समाजाच्या विरोधात जातीवादी वक्तव्य केले. त्या आमदाराचा जाहीर निषेध करतो आणि महायुतीतील घटक पक्ष जे मल्हार क्रांती संघटना आहे महायुतीत ते निर्माण करण्याचं काम या जातीवादी आमदार शरद सोनवण्याचा जाहीर निषेध करून त्याच्यावर प्रत्येक तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात यावा. या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शरद सोनवणे यांनी आज आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नायकांच्या बद्दल जे गैरवर्तणूक शब्द केलेला आहे तसेच पारधी समाजाबद्दल त्यांनी जो गैरवर्तणूक शब्द केलेला आहे आज संपूर्ण माळशिरस तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आज जवळजवळ 60 ते 70 वर्ष होत आली आणि संजय सोनवण्यासारखा हरामखोर आमदार जो जातीवादी किडा अंगात वळवळतोय तो किडा आम्ही ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वातंत्र्याचा सिंहाचा वाटा उचलणारे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्याविषयी जो अपमानकारक वक्तव्य केलं आहे त्यांनी क्षमा मागावी, अन्यथा महाराष्ट्रभर रामोशी समाजाला फिरू देणार नाही व संविधानिक पद्धतीनं त्यांना आम्ही या ठिकाणी सडतर उत्तर देऊ. या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांच्या विरोधात उद्या नातेपुते या ठिकाणी 10 वाजता जाहीर निषेध करणार आहे. तर सर्व रामोशी समाज बहुजन समाज व पारधी समाजांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी 10 वाजता हजर राहावे.